आणि ते भंतेजी जिथं थांबले तिथं जाऊन म्हणे, भंते मला बी भिक्षुणी करा, मला बी तुमच्यासारखंच व्हायचं आहे. त्यांनी पाहिलं, लगेच भिक्षुणीकडे पाठवलं आणि तिकडंच भिक्षुणी झाली. बघा, घरी घागर घरी पण नाही आणली, तिथंच ठेवली. तिच्या नवऱ्याला निरोप कळला की माझ्या बायकोनं 500 आरांताला पाहिलं आणि त्याच्या मागं मागं जाऊन भिक्खुनी संघामध्ये भिक्षुणी झाली. तर तो म्हणे काय हरकत नाही, ती झाली ते झाली म्हणे, पण माझं एवढंच म्हणणं आहे की घागर घरी आणून ठेवायला पाहिजे होती. बघा, तिचं काय आणि त्याचं काय पाहिलं का तुम्ही? म्हणजे संसारामध्ये काय अवघड समस्या आहे. तिला आरंत होण्याचं पडलं आणि घागरीचं पडलं. हा काय झाली तर ठीक आहे म्हणजे माझं काय त्याच्यावर आक्षेप नाही, कारण ती लग्न झाल्यापासून ती तशीच वागत होती. तर मला माहीतच होतं एक दिवशी भिक्षुणी होणारच आहे. मी ज्या विहारात राहतो मी सगळ्या महिलांना एक ट्रेनिंग दिली. मी म्हटलं नवरा रागावला तर बोटं मोडायचे नाही, कारण आपली बोटं खरंच मोडायची एखादी बारची नाही. बोटं मोडायची नाही, दाटवाट खायची नाही, डोळे वासायचे नाही आणि धमकी द्यायची नाही की मी अंगावर रॉकेल घेईन, आणि अशी बी द्यायची नाही की तू हे अंगावर टाकीन, असं पण म्हणायचं नाही. मी रेल्वे खाली जाईन नाही तर विहिरीत जीव देईन नाही तर वीज घेईन पण नाही तर तुला देईन, असं म्हणायचंच नाही म्हणलं. तुम्हाला धमकी द्यायची तर नवऱ्याला एकच धमकी द्यायची म्हटलं. नवऱ्यानं जर का हात उगारला आणि रागावला तर त्यांना एकच म्हणायचं की मी भिक्षुणी होईल, बस एवढंच म्हणायचं. ही धमकी द्यायची म्हटलं. आणि तुम्ही जेवढ्या रात्री निम्म्या रात्री या म्हणलं आमच्या विहारात, तेव्हाच तुम्हाला मुंडन करतो.